नूतनीकृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण आणि अर्थात या लोकार्पणाला महाराष्ट्राचे तुमच्या आमच्या सर्वांचे आवडते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यपूर्व मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सहपालकमंत्री श्री मंगलप्रभात लोढा साहेब, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष श्री सदा सरवणकरजी, उपमहापौर श्री संजय घाडीजी आणि ज्यांच्या प्रयत्नाने नूतनीकरण व अर्धपुतळा स्थापन ज्यांच्या प्रयत्नातून झाले असे माजी मंत्री भाई गिरकरजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी मुंबई भाजपचे आमचे अध्यक्ष आमदार श्री अमित साटमजी, आमदार श्री कालिदास कोळंबकरजी, आमदार श्री प्रसाद लाडजी, आमदार श्री प्रकाश सुर्वेजी, सभागृह नेता श्री गणेश खणकरजी, विरोधी पक्षनेता श्रीमती किशोरीताई पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री प्रभाकर शिंदेजी, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडेजी, गटनेता श्री अमय गोलेजी, गटनेता श्री अमरीन अब्राहमजी, त्याचबरोबर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे डॉक्टर अविनाश ठाकणे साहेब, सर्व गटनेते, विविध पक्षांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक नगरसेविका, मान्यवर नागरिक, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी, या ठिकाणी सर्वांना माझा नमस्कार. भाऊ साठे नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात सर्वप्रथम मी मुंबईची प्रथम नागरिक या नात्याने मी आपणा सर्वांचे मनापासून खूप स्वागत करते. या व्यासपीठावरून बोलताना माझ्या मनात एक प्रेरक भावना या ठिकाणी आहे. आज सकाळी घाटकोपर मधील चिराग नगर जिथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बहुतांश जीवन त्या ठिकाणी व्यतीत केले होते, या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री नामदार श्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्या ठिकाणी माझे स्वतःचे घरातले तिकडे निवासस्थान तिथे आहे. घाटकोपर हा माझा मतदारसंघ आहे आणि आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज भायखळा इथे होते. पण इथे माझं शासकीय निवासस्थान ह्याच्या बाजूला शेजारीच आहे. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ सारख्या महान व्यक्तिमत्वाचा आशीर्वाद मला या ठिकाणी लाभलाय असं माझं या ठिकाणी प्रामाणिक भावना आहे. खरं तर आजचा हा सोहळा म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षाला सलाम करण्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या स्वाभिमानाला नवा आकार देण्याचा क्षण आहे. हा केवळ एका नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा नाही, तर तो प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनातला सन्मान आहे, ज्यांचा आवाज अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून जगापर्यंत पोहोचवलाय. अण्णाभाऊ साठे यांची उद्या जयंती आहे. त्यानिमित्त सर्वप्रथम मी त्यांच्या विचारांचे, त्यांच्या जीवन कार्याचे या ठिकाणी स्मरण करते. अण्णाभाऊ साठे हे नाव उच्चारले की आपल्या नजरेसमोर उभा राहतो तो केवळ एक संघर्षमय प्रवास. सांगलीच्या वाटेगावातून सुरू झालेला हा प्रवास मुंबईतील चिराग नगर मधील दाट वस्तीपर्यंत येऊन पोहोचला. इथे त्यांनी जगण्याचा संघर्ष अनुभवला आहे. त्याला शब्दांचे रूप देत त्यांनी साहित्याचा सागर या ठिकाणी उभा केलेला आहे. पुढे ते रशियापर्यंत पोहोचले, जिथे त्यांना त्यांच्या प्रतिभेच्या जोरावरती लोकमान्यता आणि लोकप्रियता सगळीकडे लाभली. रशियावरून आठवले की रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये सुमारे 4 वर्षापूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते करण्यात आले होते. आणि या पुतळ्याबरोबरच मॉस्कोतील भारतीय दूतावासातील सांस्कृतिक केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण सुद्धा झाले. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तैलचित्रापासून संशोधन संस्था, नाट्यगृह या सगळ्यांसाठीच आपले लाडके देवाभाऊ यांचे प्रयत्न आणि पाठपुरावा या ठिकाणी मोलाचे ठरले, हे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करते. आपल्या संपूर्ण प्रवासात अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःचे आयुष्य घडवण्याऐवजी लाखो दीनदुबळ्यांच्या उपेक्षितांचा आवाज होण्यात त्या ठिकाणी प्राधान्य दिले. त्यांचे हे थोरपण होते. परिस्थितीमुळे त्यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही, पण त्यांच्याकडे अनुभवाची प्रचंड अशी शिदोरी होती. आयुष्याने त्यांना घडवले, त्या ठिकाणी परिपक्व केले. कोळसे वेचण्यासह गिरणीत काम करण्यापासून ते तमाशाच्या फडामध्ये काम करण्यापर्यंत त्यांनी प्रत्येक स्तरावरती जीवन अनुभवले.
त्यांच्या या अनुभवातून हे शब्द आजही केवळ आपण वाचले जात नाही तर मनाला या ठिकाणी हादरवून टाकतात. अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यातील विविध लेखन प्रचार हाताळले, फकीरासारखी कादंबरी लिहून साहित्याला नवा आयाम दिला. तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय देखील त्यांनी केले. त्यांच्या कथा कादंबऱ्याची परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली, त्यावर चित्रपटही निघाले. त्यांनी साहित्याला संघर्षाचे शस्त्र बनवले आणि सामान्य माणसालाच नायकाच्या भूमिकेमध्ये उभे केले. स्वातंत्र्य लढा असो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, कामगारांचा लढा किंवा सामाजिक न्यायाची लढाई, प्रत्येक ठिकाणी त्यांनी जनतेच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. आज आपण या नाट्यगृहाच्या माध्यमातून त्यांच्या या भावनेला नवे व्यासपीठ या ठिकाणी देत आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरीत संस्कृतीला, कलेला आणि सामान्य माणसाच्या अभिव्यक्तीला मिळालेले हे नवीन व्यासपीठ म्हणजे हे नाट्यगृह आहे. फार पूर्वी इथे खुले नाट्यगृह अस्तित्वात होते. शेजारी असलेल्या प्राणीसंग्रहालयातील प्राणी पक्षी यांचा विचार करून पुनर्विकास करताना सुमारे 761 आसन क्षमता असलेले हे बंदिस्त नाट्यगृह या ठिकाणी साकारले. ग्रीन रूम, 2 मेकअप रूम, विद्युत जनित्र, CCTV कॅमेरे, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा यासह आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा या ठिकाणी आहेत. अत्याधुनिक वातानुकूलित सर्व सुविधांनी सज्ज असलेले हे वास्तू साकारण्यासाठी सुमारे 40 कोटी खर्च या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने केलेला आहे. व्यावसायिक नाट्य निर्मात्यांची आणि विविध प्रतिनिधी व संघटनांनी देखील या नाट्यगृहांमध्ये सादरीकरणासाठी अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काळात हे नाट्यगृह केवळ नाटकांसाठीच नव्हे तर विविध सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचे असे केंद्र ठरणार आहे. नाट्यगृहाच्या आवारात सवलतीमध्ये असणाऱ्या पुस्तक विक्री दालन सुरू या ठिकाणी केले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य प्राधान्याने उपलब्ध करून दिले. त्यांच्या जीवनपटावर आधारित एक चलचित्र पहिल्या मजल्यावरील मोठ्या LED स्क्रीनवरती प्रदर्शित करणे असे उपक्रम देखील या ठिकाणी नियोजित करण्यात आलेले आहेत. आजच्या या वेगवान आणि डिजिटल युगात आपण अनेकदा आपल्या मुळापासून दूर जातो, पण अशा उपक्रमामुळे आपण पुन्हा आपल्या संस्कृतीशी जोडले जातो. अण्णाभाऊ साठे यांनी ज्या समाजासाठी आयुष्य वाहिले त्या समाजाला सशक्त करण्याचे काम आज आपण या माध्यमातून पुढे नेणार आहोत. माझा ठाम विश्वास आहे की हे नाट्यगृह केवळ भिंती आणि आसनाचा समूह राहणार नाही, तर ते कला आणि विचारांच्या आदानप्रदानाचे, सांस्कृतिक अभिव्यक्तीचे आणि सामाजिक जडणघडणीचे या ठिकाणी केंद्र बनेल. इथून नवे कलाकार घडतील, नवे विचार जन्माला येतील, समाजाला दिशा देणारे संदेश पोहोचतील. आपण सर्वांनी मिळून या नाट्यगृहाचा जास्तीत जास्त उपयोग करून मुंबईच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालूया हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.